कलियुगामध्ये नाव घ्यायचा अधिकार आपल्याला आहे का? म्हणजे मराठी लोकांनी नाव घ्यावं विठ्ठल, बाहेर लोकांनी विठ्ठल घेऊन असं आहे का काय? का ख्रिश्चनांनी घेऊन असं आहे काय? कोणीच नाही ना, सगळ्यांना नाव घेतलं ना. अरे अरे कुत्र देखील आळवतं कधी कधी, तुम्ही बघितलं ना. सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार, हरीच्या नावे कलियुगी उद्धार. सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार, हरीच्या नावे कलियुगी उद्धार. कलियुगी उद्धार, हरीच्या नामाचा उद्धार करण्याकरता, हरीचं नाव उच्चारण्याकरता मला सांगा, ज्यावेळेस ज्ञानोबरायांना सुट्टीपत्र आणण्याकरता पाठवलं, त्यावेळेस ज्ञानोबरायांना वेद उच्चारण्याकरता मनाई केली. काय केली? वेद उच्चारू नये, कोणी संन्यासाच्या पोराने वेद उच्चारू नये असं त्या काळात त्या ब्राह्मणाने सांगितलं. पण ज्ञानोबरांनी त्यावेळेस त्या काळात त्यांना मानव धर्म सांगितलं की ज्या सकळांचे इथे आहे अधिकार, देवाचं नाव येण्याचा अधिकार जर गजेंद्रला असेल, गजेंद्रची कथा माहिती आहे ना तुम्हाला? गजेंद्रला मकराने हाती पकडलं पाण्यामध्ये, त्यावेळेस फूल फेकलं, जगाचा जगील बाप कोण असेल त्या बापाने मला वाचवावं, नाव पण कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही, भक्ताला गी मोही, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा. कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही, भक्ताला गी मोही, गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा. भगवान परमात्माला एक फूल वाहिलं आणि धावा केला तर देव धावून आला का नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, देव धावून आला. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता आपल्याला काय आधार आहे? फक्त नाव आधार आहे. काय आधार आहे? कुणाचं नाव आधार आहे? देवाचं नाव आधार आहे. देवाच्या नावाच्या व्यतिरिक्त जगात सगळं खोटं आहे, काही खरं नाही. देवाचं नाव खरं घ्यायचंय का नाही? काल आपण घेतलं, कालच्या अभंगात झालं का नाही? नाम घेता उठा ओढी, संसाराने देखील चुकी नाव घेतली होती. मग आता मला प्रश्न असा, मला अभंग करायचा आहे, मला प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबरायांच्या पावलावर पाऊल चालणारी मंडळी आहोत का नाही? जगद्गुरु तुकाराम आणि ज्ञानोबरायांनी जी पावलं चालली त्या पावलं आपण चालतो का नाही? पंढरपूरची वारी करतो, एकादशी करतो, भजन कुठं असं भजनाला जातो. महाराजांना वाजवायला आवडतो दादा, वाजवायचंय, मला जायचंय. तुम्ही गायला जाता, काकड्याला, आपण काकड्याला जातो. म्हणजे ही आपण त्यांच्या चालणार पावलावर चालणारी माणसं आहोत. मग मला सांगा, साधना तीच केली, कुणी केली? जी साधना तुकोबाराने केली, जी साधना ज्ञानोबराने केली, जी साधना तुकोबाराने केली. कलियुगामध्ये देव भेटत नाही म्हणतात, पण संतांच्या ठिकाणी देव राबला, त्यांची कामं केली. नवे नवे चोकोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उडाला हाक मारे, इथपर्यंत देवाने कलियुगाची कामं नाही. मी तुम्हाला असं पुराणात सांगत नाही त्रेतायुगन, द्वापार युगन, कलियुग, कलियुगाची कामं आहे ही सगळी कामं कलियुगाची. नवे नवे आता जगद्गुरु जोग महाराजांना साक्षात ज्ञानोबरांचा दुष्टांत झाला, तो आत्ता झाला. 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कळते का? जोग महाराज म्हणाले, मी ज्ञानोबरायांच्या पालखीचा भुरी होतो म्हणाले. याचा अर्थ असा आहे की आता जर देव भेटू शकतो तरी साधना किती सोपी आहे, आणि साधना आपण केली तरी आपण फळाला का नाही जाणार? पण आपला अडचण काय माहिती का? आपण आडलंय, आपल्याला जायचं एखाद्या गावाला, आपण जातो दुसऱ्या गावाला.